एक मिनिट अ, एक मिनिट मॅच थांबवा एकच मिनिट. चला सामना सुरू करून घ्या. दुसऱ्या मॅच मध्ये जर स्पर्धामध्ये पाहिलं असेल तर विनर विनर लुजर लुजर असतो, पण इथे कंपल्सरी 3 मॅच तुम्हाला खेळायलाच लागेल. त्याच्यानंतर नेट रन रेटचा उपयोग इथं करताना पाहायला भेटणार आहे. त्यानुसार इथे आजच्या दिवसातला क्वालिफाय कुठला संघ खेळणार क्वालिफाय होणार हे आपण डिसाईड करणार आहोत. जाऊया आजच्या दिवसातला तिसरा सामना मैदानाच्या आत. हो, पहिला चेंडूवरती फुल केलाय ऑन साइडला, चेंडू जातो डीप स्क्वेअर लेगला. तिथे नैसर्गिक अडथळा असं म्हणता येईल. चेंडू इथं बाउंड्रीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचला होता. नैसर्गिक अडथळा तिथे निर्माण होताना पाहायला भेटतो. तोपर्यंत तिथे 2 धावा प्राप्त होताना पाहायला भेटतो. कार्तिक नवलेच्या बॅटमधनं हा येतोय चांगला सुरेख फटका. उसळी घेणार चेंडू. दोन्ही मॅच विनर खेळाडू आहेत. जर पाहायला गेलं तर गोलंदाजी करताना संकेत, त्याच्यानंतरच्या पहिल्या मॅच मध्ये आपण बॉल गोलंदाजी पाहिली असेल, त्याची फलंदाजी पाहिली असेल, तोच गोलंदाजी मार्कवरती उजव्या हाताने मारा करण्यासाठी होतं सज्ज. परत एकदा इथं खराब क्षेत्ररक्षण विकेट किपर कडनं होताना चूक. इथं चुकीला माफी नाही, 1 धाव इथं मोजावं लागेल. एका धावाच्या साहाय्याने स्कोर कार्ड वरती बढताना पाहायला भेटतो ते 3 धावा. 3 धावा धाव पलकावरती. आकाश लवले स्ट्राईक वरती. हो, परत एकदा ऑफसाईडला स्टेअर केला. परत एकदा गॅप मध्ये इथं 2 खेळाडूंच्या मधातून चेंडू जातोय जमिनीला घुरगुत काय करत. चेंडू सीमारेषा पार एक्स्ट्रा कव्हर्स च्या दिशेने जातोय. या इनिंग मधला पहिला चौकार. 4 धावा. आकाश नवले कोलोर पद्धतीचा चेंडू होता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतो अगदी गॅप मध्ये खेळून काढला. इथं सूर लावली होती क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूने, पण त्यांना इथं चकमा देत अगदी जमिनीलगत कार्पेटच्या अलंग कार्पेट चेंडू जाताना पाहायला भेटतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या साह्याने 4 धावांसाठी 7 धावा धावपलकावरती. पहिला इनिंग पहिली ओव्हर मैदानाच्या आत सुरू आहे. हो, परत एकदा पॉईंटच्या दिशेने खेळून काढला. तिथं खेळाडू त्याला परत एकदा मिस फिल्डिंग. इथं खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटतोय मारुंजी या संघाकडनं. आजच्या पोलमध्ये जर पाहिलं गेलं तर दोन्ही संघ एक एक मॅच जिंकलेली आहे, पण दुसऱ्या मॅच मध्ये इथं खराब क्षेत्ररक्षण करताना पाहायला भेटतोय. क्षेत्ररक्षण चांगलं करणं गरजेचं आहे. एक एक धाव तुम्हाला वाचवणं गरजेचं आहे, कारण की हेच धाव तुम्हाला पुढच्या इनिंग मध्ये चेस करावं लागेल. परत एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. तिथं खेळाडू अवेलेबल आहे शॉट मध्ये. तोपर्यंत इथं 1 धाव इथं पळून पूर्ण करतोय. 10 धावा धाव पलकावरती. संकेत ज्यांनी पहिला मॅच मध्ये सुंदर गोलंदाजी केली होती, पण शिरूरच्या अगेन्स्ट, पण या मॅच मध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये वाहगावचे सुपरस्टार मैदानाच्या आत त्याच्या विरोधात इथं चांगली फलंदाजी करताना पाहायला भेटत. 10 धावा धाव पलकावरती. P1 पॉवर प्लेचा षटक मैदानाच्या आत सुरू आहे. परत एकदा 30 आज सर्कल वरन इथं रनअप घेऊन तयार होतोय उजव्या हाताने मारा करण्यासाठी संकेत. हो, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. इथं फटका फसताना पाहायला भेटतो. पंच इथं दंडित करताना पाहायला भेटतो. स्वर मारा, वाईट बॉल. 11 धावा धाव पलकावरती. हो, परत एकदा
ऑफसाईडच्या दिशेने पंच करताना पाहायला भेटतोय. इथं कवचला खेळाडू शॉर्ट कव्हरला तैनात होता, तोपर्यंत एक धाव इथं प्राप्त होताना पाहायला भेटतो. 12 धावा धावपलकावरती एका षटकानंतर. 12 धावा एका षटकानंतर. 26 धावा इथं बनवताना स्ट्रगल करताना पाहायला भेटला होता तो काळ भैरवनाथ संघ मारुंजी या गावातला संघ मैदानाच्या फिल्डिंग करताना पाहायला भेटतोय. पण इथे जर पाहायला गेलं तर वहागाव खेड या दोन्ही बॅटर मैदानाच्या आत चांगली फटकेबाजी करताना पाहायला भेटतोय. परत एकदा घोडलेवरनं चेंडू इथं बाहेर निघताना पाहायला भेटतो. अगदी हलका सकट कोण बाहेरच्या दिशेने चेंडू एकदम बीट करतोय, डॉट करतोय चेंडू इथं कार्तिक नवले याला. कार्तिक नवले, कार्तिक डावखोर फलंदाज. हो, रिवर्स अटेम्प्ट केलाय. परत एकदा चेंडू हवेत, फटका फसलेला आहे. खेळाडू राऊंड द बॉल. इथं कार्तिक होतोय बाद. धक्का क्रमांक लागतो इथं पहिला वहागाव खेड या संघाला. परत एकदा पॉइंटच्या दिशेने इथं चिरूट काढलाय. चेंडू जातोय अगदी डीप पॉइंटला, सीमारेषा पार. आकाशच्या ओमकारच्या बॅट मधनं येतोय हा खुंकार चौकार. 4 धावा. विकेट केला. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. लगोनच्या डोक्यावर खेळून काढलेला हा उत्तुंग फटका. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. 6 धावा. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं ज्यांनी पारितोषिक आपल्याला दिलेले आहेत त्याचा लाभ लागलेला आहे. उद्योगपती दीपक सर पाटील यांचा देखील मनपूर्वक आभार. त्याचबरोबर शैलेश बाप्पू मोरे उपशहर प्रमुख शिवसेना यांनी देखील या स्पर्धेमध्ये आपल्याला सहकार्य केल्याबद्दल यांचा देखील मनपूर्वक आभार. त्याचबरोबर तृतीय क्रमांक सामाजिक कार्यकर्ते निलेश भाऊ नेवाळे यांनी देखील आपल्याला तृतीय क्रमांकाचं पारितोषिक इथं सहकार्य केले या स्पर्धेमध्ये. त्यांचा देखील मनपूर्वक आभार. जानता राजा प्रतिष्ठान यांच्याकडनं आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत, हार्दिक असे स्वागत. जाऊया मैदानाच्या रनआउटची संधी होती इथं. कलेक्शन थोडंसं खराब मैदानाच्या जर पाहिलं गेलं तर बालू यांच्याकडनं. बालूच्या विरोधात इथे ओमकार इथं सुंदर फटकेबाजी केली होती. एक चौकार एक षटकार खेचला. या षटकामध्ये पाहूया शेवटचा चेंडू या ओव्हर मधला उजव्या हाताने मारू करण्यासाठी सज्ज होते बाळू. परत एकदा सुंदर गोलंदाजी. फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवण्यात यशस्वी होतोय. इथं चेंडू येतोय डॉट. षटक संपले ते दोन षटकानंतर 23 धावा धावफलकावरती. एक फलंदाज बाद वहागाव खेड या संघाचा.
संकेत आपला स्पेलचा दुसरा ओव्हर टाकण्यासाठी सज्ज होता, उजव्या हाताने मारा करण्यासाठी. एकदा पहिला चेंडू येतो डॉट. मेडॉनचा खेळाडू तिथं तैनात होता. इथं सुंदर क्षेत्ररक्षण करताना पाहायला भेटतो. चेंडू येतो डॉट. पहिल्या षटकामध्ये 12 धावा खर्च केले होते. पुनरागमन करताना पाहायला भेटतोय दुसऱ्या षटकामध्ये. परत एकदा लांब ठेवण्याचा प्रयत्न होता फलंदाजापासून, पण इथं स्वैर मारा होताना पाहायला भेटतो. चेंडू येतो वाईट. अंपायर्स कॉल येतोय, इथं वाईट आहे कारण की 24 धावा धाव फलकावरती. परत एकदा ऑफसाईडला स्टेअर करताना पाहायला भेटतो. डीप मध्ये खेळाडू अवेलेबल आहे, तोपर्यंत एकदा एक धाव प्राप्त होताना पाहायला भेटतोय. 25 धावा धाव फलकावरती. संकेतने इथं कमबॅक करताना पाहायला भेटतोय. या षटकामध्ये जर पहिला चेंडू पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा देखील आल्यानंतर इथं सुरेख कामगिरी सध्याला त्याच्या माध्यमातून होताना पाहायला भेटतोय. दोन्ही बॅटरला शांत करण्यात तो देखील यशस्वी ठरताना पाहायला भेटतोय. 25 धावा धावफलकावरती. सिल्वर जुबली इथं होताना पाहायला भेटतोय वापगाव खेड या संघाची. परत एकदा वेगाने टाकलेला चेंडू खोलवर पद्धतीचा चेंडू होता. अगदी यष्टीरक्षाचा वेध घेताना पाहायला भेटतोय. चेंडू येतोय डॉट. तिसरा षटक मैदानाच्या आज सुरू आहे. संकेत पुन्हा एकदा विकेट केला. मिड ऑफच्या डोक्यावर नाही तर फटका खेळून काढलेला आहे. तिथं खेळाडू डीप मध्ये खुशाल अवेलेबल होता, तोपर्यंत इथं एक धाव इथं प्राप्त करताना पाहायला भेटतो. 26 धावा धाव फलकावरती. अजून देखील एक चेंडू शिल्लक आहे तिसऱ्या षटकामध्ये. ओमकार ज्याने मागच्या ओव्हर मध्ये एक चौकार एक षटकार खेचला होता, तोच ओमकार मैदानाच्या आत इथं फलंदाजी करताना पाहायला भेटतोय. 6 चेंडू मध्ये आतापर्यंत 12 धावा बनवलेत. परत एकदा हलक्या हाताने स्टेअर केलाय. अगदी शॉर्ट सिलेक्शन बा दोन्ही फायटरचं. खराब चेंडू आला त्याचा पूर्णपणे समाचार घेताना पाहायला भेटतो. चांगला चेंडूचा इथं सन्मान इथं देताना पाहायला भेटतो. षटक संपले. 3 षटकांत 27 धावा धाव फलकावरती. एक फलंदाज बाद. वहागाव खेड या संघाचं. सत्तावीस धावा धाव फलकावरती 3 षटकानंतर. चांगल्या स्थितीमध्ये सध्याला जर पाहायला गेलं तर एक फलंदाज बाद झालाय वहावगाव खेड या संघाचा. सुरुवात देखील चांगली केली होती ओपनर फलंदाजांनी. कार्तिक बाद झाल्यानंतर ओमकाराला ओमकारने देखील 2 मोठे फटके मारण्यात यशस्वी देखील ठरला होता गोलंदाजी मार्कवरती. महेश ओहो काय चेंडू होता. सुंदर गोलंदाजी. अगदी क्रिकेट मधला ब्रह्मास्त्र मैदानाच्या आत फेकताना पाहायला भेटतोय गोलंदाज. डॉट चेंडू येतोय. अगदी जसं पाहायला गेलं तर वेगवान गोलंदाजा देखील मारा होताना पाहायला भेटतोय या मॅच मध्ये. टर्न आहे विकेटला तरी देखील आणि स्पीड देखील. हेलिकॉप्टर लँड होतोय समालोचन कक्षामध्ये. चेंडू जातोय सीमारेषा पार. गेंद बास्के मस्तक पे दस्तक देते हुई गेंद जारी आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी ओमकारच्या बॅट मधनं येतोय हा खूंकार षटकार. बघा काय फटका खेळलाय. अगदी मनगटाचा वापर होता. खोतून काढण्याचा प्रयत्न हे देखील यशस्वी ठरतोय. परत एकदा शॉर्ट पिच. परत एकदा अगदी वेगाने फटका इथं गोलंदाजी करताना पाहायला भेटत. मला वाटतं तुम्ही पाहिलं असेल वेगवान जे गोलंदाज असतात तो देखील एखाद्या चेंडूवरती त्याला जर मोठा फटका आला
तर दुसरा चेंडू ते आणखीन वेगळ्या टाकण्याचा इथं प्रयत्न असतात आणि तोच काम इथं देखील महेश करताना पाहायला भेटतोय. मी पहिल्या चेंडूवरती चुकी झाली होती. 4 लेनचा चेंडू होता, ऑन साईडला फटका खेळला, पण दुसरा चेंडू इथं ओमकार इथं पावलं पुढे आले होते. ओमकारच्या पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न होता. अगदी शॉर्ट पिच चेंडू इथं वेगात टाकण्यात तो यशस्वी झाला होता. परत एकदा महेश विकेट, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. टोन बघा या बॅटची, स्वीट पॉट चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने, सीमारेषा पार. जानता राजा इथं येतोय, षटकार, 6 धावा. 6 धावा. इथं पूर्णपणे वेगांचा वापर करताना पाहायला भेटतो फलंदाज. शॉर्ट सिलेक्शन खूप सुंदर. 4 चेंडू मध्ये आतापर्यंत 13 धावा खर्च केल्यात. पहिला चेंडू डॉट आला, पण त्याच्यानंतर 2 प्रचंड मोठे हल्ले महेशच्या विरोधात. चेंज ऑफ पेस बघा, आडवा पॅटीने मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू पाय पुढे निघला होता, पण चेंडू थोडा सोसळी घेताना पाहायला भेटतो. चेंडू होतो डॉट. 13 धाव चेंडू, 40 धावा धाव फलकावरती. मला वाटतं आजच्या दिवसातला सर्वोत्तम स्कोर आहे, कारण की 36 धावा 35 धावा पहिल्या मॅच मध्ये बनले होते. परत एकदा विकेट केला, चेंडू हवेत आहे आणि इथं परत एकदा चुकी. मला पहिल्यांदाच नाही, पहिला मॅच मध्ये देखील तिथं चुकी झाली होती, पण तिथं बॅकअपला खेळाडू होता. 2 धावा इथं प्राप्त करताना पाहायला भेटतोय. षटक संपले ते 4 षटकानंतर 42 धावा धाव फलकावरती. शुभम, शेवटच्या चेंडूवरती 2 आलेत ना. 42 धावा धाव फलकावरती. 42 runs, loss of 1 wicket after 4 overs. पहिल्याच्या ओव्हरमध्ये संकेतने 12 धावा खर्च केले होते, पण त्याच्यानंतर जर पाहिलं गेलं तर दोन्ही गोलंदाजांनी कमबॅक केलं. प्रत्येकदा संकेतने दुसरा स्पेलमध्ये आपला चांगली गोलंदाजी केली होती, पण महेश वरती इथे अटॅक करताना पाहायला भेटतोय फलंदाज. गोलंदाजाचं नाव कळवा. अनिकेत. अगदी स्पिन विकेट इथं स्पिनला इथं तैनात केलेलं गोलंदाजी करण्यासाठी इथं सज्ज करताना पाहायला भेटतोय. अशा जवळ येऊन ओळी उसळी घेऊन गोलंदाजी करणारा हा गोलंदाज मैदानाच्या आत. पहिल्या चेंडूवरती सिंगल प्राप्त होताना पाहायला भेटतोय. तर स्ट्राईक वरती आकाश नवले. हो, परत एकदा वेगाने टाकण्याचा प्रयत्न होता. चेंडू स्क्वेअर मारा होताना पाहायला भेटत. दुसऱ्या रोळावरती गाडी जाताना पाहायला भेटत गोलंदाजी. इथं असं म्हणताय मारुंजी एक्सप्रेस सुंदर गोलंदाजी करत होता, पण वेगाने टाकण्याचा प्रयत्न दुसऱ्या रोळावरती इथं. हो, परत एकदा हेलिकॉप्टर लँड होईल मिड विकेटच्या दिशेने. चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने, आउट ऑफ द पार्क. या ग्राउंड मधला बाहेर जाणारा हा दुसरा षटकार. अगदी चेंडू बघा, 2 पायांच्या मदतीतून खेळून काढलाय चेंडू. स्टेडियमच्या बाहेर जाऊन पोहोचलाय तो फटका. काय ताकद आहे या खेळाडूमध्ये. जर पाहिलं गेलं तर 50 धावा धाव फलकावरती. परत एकदा छत्रपतींचा छावा पूर्ण मिळालेत हे 6 धावा. षटकार बॅक टू बॅक. इथे आकाश नवळेच्या बॅट मधनं येतोय षटकार, 6 धावा. बघा, हाफ ट्रॅकर चेंडू होता, ऑन साइडला फटका खेळलाय. फटका देखील सजवताना पाहायला भेटत. ताकदीचा वापर करताना पाहायला भेटतो दोन्ही बॅटर. ओमकारने देखील ताकदीचा वापर केला होता, आकाश देखील ताकदीचाच वापर करतोय. परत एकदा चायनीज कट मैदानाच्या आत. इनसाइड एज बॅटीला इथं ब्रश होऊन चेंडू जातोय. विकेट किपरला इथं चकमा देत 1 धाव प्राप्त होताना पाहायला भेटत. सिंगल धाव इथं येताना पाहायला भेटत. 57 धावा धाव फलकावरती. अजूनही जी जर पाहिलं तर शेवटचे 2 चेंडू आहेत. 2 चेंडू वरती किती धावा इथं बनवण्यात यशस्वी ठरवते दोन्ही फलंदाज. अनिकेत वरती देखील 15 धावा आतापर्यंत बनवल्यात. प्रचंड 2 मोठे हल्ले इथे अनिकेतच्या विरोधात खेळताना पाहिलं होतं. परत एकदा विकेट करण्याचा प्रयत्न. इथं बॅटीची कडा
डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाऊन पोहोचला 1 धावांसाठी. 58 धावा धाव फलकावरती. शेवटचा चेंडू. शेवटच्या चेंडूवरती जर पाहिलं गेलं तर काय घडणार आणि काय बिघडणार हे नक्कीच शेवटचा चेंडू सांगू शकणार आहे. शेवटचा चेंडू डॉट येणार की शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका येणार. स्ट्राईक वरती ओमकार. गोलंदाजी मार्क वरती अनिकेत. परत एकदा इनसाइड एज. परत एकदा बॅटीची कडा. एक धाव इथं प्राप्त होताना पाहिला. डिक्लेअर झोन मध्ये इथं चेंडू जाऊन पोहोचला. 1 धाव. षटक संपले ते 5 षटकानंतर धाव फलकावरती धाव संख्या झाली ती 59 धावा. 60 धावा इथं 7 धावा इथं टू विन असणार आहे तो काळ भैरवनाथ मारुंजी या संघाला. 60 धावा जिंकण्यासाठी आहे. चला याच्यानंतरचा होणारा सामना याच्यानंतरचा होणारा सामना संकल्प 88-11 शिरूर त्याच्या विरोधात आलोक 11 पुरंदर. दोन्ही कॅप्टनला विनंती आपण लगेच टॉस साठी यायचंय. विकास सर पावडे आपल्यास विनंती की आपण देखील नाणेफेकीसाठी यायचं. आपल्या हस्ते नाणेफेकीचा आपण कौल करणार आहोत. विकास पावडे सर. आयुष 11 चे सर्वा आयुष मोटर ड्रायव्हर स्कूलचे ऑनर विकास पावडे सर. अगदी पिंपरी चिंचवड क्रिकेट मधले यंग खेळाडूंना संधी देणारे हे व्यक्तिमत्व आहे. आणि आज देखील मला देखील इथे संधी दिली त्यांचा देखील मनपूर्वक आभार. 30 चेंडूमध्ये 60 धावांची गरज. काय फलंदाजी केली होती ओमकार आणि आकाशने. आकाश ओपनिंगला फलंदाजी करण्यासाठी आला होता आणि अक्षरशः डोळ्याचे पारणे फेडणारे फटकेबाजी त्यांनी त्याच्या बॅटूतून चौकार षटकार खेचताना पाहायला भेटत. तशीच इथं फलंदाजी करावं लागेल दुसऱ्या इनिंग मध्ये. चला सामना करून घ्या. चालू करून घ्या. पंच आपल्या जागेवरती यायचे लगेच. पंकज आणि दुसरे अंपायर्स.
फलंदाजी मार्क वरती कार्तिक नवले, स्ट्राईक वरती संकेत. हो परत एकदा यॉर्कर चेंडू पहिली सुरुवात. हो परत एकदा बिग हिट, डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न होता. डेंजर झोन मध्ये होता संकेत. इथं क्रीज मध्ये सुरक्षित त्याला पाहायला भेटत. इथे एकदा प्राप्त होताना पाहायला भेटत पहिल्या चेंडूवरती. काळूराम स्ट्राईक वरती, फलंदाज पहिल्या चेंडूचा सामना करताना पाहायला भेटत कार्तिकच्या विरोधात. काय गोलंदाजी करतो बघा. चेंडू गुडलेन वरनं थोडासा उसळी घेताना पाहायला भेटत. अगदी कानापासून चेंडू गेलाय. मला वाटतं नाक आणि कानापासून मिट्टी की खुशबू इथं दिला त्यावेळेस चेंडू असं म्हणता येईल, कारण की मातीचा विकेट आहे. विकेट किपर च्या दिशेने चेंडू जाताना पाहायला भेटतो. चेंडू येतो डॉट. परत एकदा बिगिट करताना पाहायला भेटतो. चेंडू फटका फसलाय. खेळाडू ओमकार, चेंडू खाली होतोय. काळूराम इथं, काळूरामची खेळी समाप्त होताना पाहायला भेटतोय. धक्का क्रमांक लागतोय तो पहिला. नवीन बॅटर मैदानाच्या आत. परत एकदा खोदून काढण्याचा प्रयत्न, खोलवर परत चेंडू. ओमकार परत एकदा आहे तिथं. डायरेक्ट हिट, डायरेक्ट हिट केलेले आहे. 3 स्टंप वरती चेंडू फेकून काढला होता. इथं पंच डिसिजन अजून देखील पेंडिंग आहे. डिसिजन मला वाटतं फलंदाज एक क्रीज मध्ये इथं पोहोचलेला आहे. चला टाइम झालेला आहे, त्यामुळं इथं त्यांना DRS चा वापर करता येणार नाही, कारण की पंच देखील आपण लगेच कळवा डिसिजन काय असेल, लगेच त्याला DRS घेऊ शकतात. बिघड केलाय. चेंडू हवेत. संकेत इथं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसताना पाहायला भेटतोय. धक्का क्रमांक लागतो तो दुसरा. मोठा मासा इथं जायला अडकताना पाहायला भेटतोय. तो वहागाव खेड या संघाच्या जाळ्यामध्ये धक्का क्रमांक लागतो तो दुसरा. 2 धावांवरती संकेत देखील परतताना पाहायला भेटतोय. पाहूया आता या संघ अडचणीतून कोण बाहेर काढणार. न्यू बॅटर मैदानाच्या आत किरण. पाच चेंडू झालेत आतापर्यंत. शेवटचा चेंडू अजून देखील शिल्लक आहे. म्हणजे तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता नो बॉलला, वाईटला किंवा कुठल्याही अंपायरच्या विरोधात तुम्हाला जर वाटत असेल की डिसिजन तुम्हाला त्याच्या विरोधात घ्यायचं असेल तर. पण ते 10 ते 12 सेकंदाच्या आत तुम्हाला घेणं गरजेचं आहे. तुम्ही रनआउटला देखील घेऊ शकतात, पण टाइमच्या पहिले.
ओहो, परत एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. इथं भन्नाट वेगाने टाकलेला चिंडू चिंडू येतोय डॉट. षटक संपले ते पहिला. एका षटकानंतर 2 फलंदाज बाद, 2 धावा. काळ भैरवनाथ मारोजी या संघाचे. चला काय करायची, जास्त तुम्ही शाब्दिक चर्चा करू नका, कारण विनंती आहे अजून देखील आपल्याला पहिल्या पोल मधले भरपूर सामने खेळवायचे आहेत. त्यामुळे विनंती आहे आपण लगेच सामना सुरू करू घ्यायचे. चर्चा करा पण जास्त इथं वेळ वाया घालू नका, कारण की समय ये आपको वापस समय नहीं देगा, इसलिए समय बचाए. परत एकदा ऑन साइडला फटका खेळलाय. खेळाडू तिथं कुठलाही अवेलेबल नाही आहे. पंचांचा इशारा येतोय. हा चिटू जातोय खाऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये 6 धावांसाठी. इथे असेच फटके मारणे गरजेचे आहे. 7 धावांचा पाठला करताना मिडविडच्या दिशेने खेळलेला हा सुरेख फटका. इथं खेळाडूचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे, कारण की खेळाडूने जसं चेंडू सीमारेषाच्या पार पलीकडे पडताना दिसलं तसंच दोन्ही हात वरती केलेत. एक चांगलं क्रिकेट महत्व मैदानाच्या आत इथं चांगलं परफॉर्मन्स दाखवताना पाहायला भेटतो. फिल्डिंग करणाऱ्या खेळाडूंचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे. परत एकदा विकेट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. खेळाडू डाऊन द बॉल. आकाश इथं फलंदाज होतो बाद. धक्का क्रमांक लागतो 3रा. चला काय करायचे. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न. पावलाचा अगदी योग्य वापर करण्याचा प्रयत्न होता, पण बॅट आणि बॉलचा इथं संपर्क झालेला नाही. चेंडू येते डॉट. दुसऱ्या षटकामध्ये मैदानाच्या आत गोलंदाजी करण्यासाठी आकाश नवले त्यांनी सुंदर फलंदाजी केली होती. 29 धावा बॅटीने बनवलेला तोच खेळाडू मैदानाच्या आत गोलंदाजी करताना सज्ज होतोय. जर्सी क्रमांक 17 आहे. मला वाटतं जास्त करून खेळाडू 17 क्रमांकाची जर्सी घालून मैदानाच्या आत खेळण्याचा प्रयत्न करत असतात, आणि मला वाटतं जास्त धावपळ असते की जेव्हा जर्सी आपण छापतो तेव्हा जर्सी क्रमांक 17 मलाच पाहिजे म्हणून, कारण की प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतो की 17 क्रमांकाचं जर्सी माझ्याच अंगावरती असलं पाहिजे. परत एकदा पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. लॉंग ऑफच्या डोक्यावरनं खेळून काढलेला एक उत्तुंग फटका. चेंडू जातोय सीमारेषा पार. फलंदाजच्या बॅट बंद होतोय. दणदणीत खणखणीत षटकार. 6 धावा. एजी डिव्हिलियर्स सर्वात जास्त फॅन फॉलोअर असणारा लेजंड खेळाडू साऊथ आफ्रिकाचा. त्याचा जर्सी क्रमांक होता मिस्टर 360 म्हणून त्याची ओळख होती. आज देखील तसेच इथं पराक्रम इथं करणं गरजेचं आहे, कारण की 7 धावा बनवायचे आहेत. 5 चेंडू आतापर्यंत ओव्हर समाप्त झालेली आहे. 2 षटकानंतर धाव फलकावरती धावसंख्या झाली ती 16 धावा. पंधरा धावा धावफलकावरती. महेश स्ट्राईक वरती आहे. तर गोलंदाजी मार्क वरती कार्तिक नवळे. ओहो, परत एकदा भन्नाट वेगाने टाकलेला चेंडू. चेंडू येतोय सोयर मारा होताना पाहायला भेटतो, पण सहित दंडित करताना पाहायला भेटतोय. वाईट चेंडू. संकल्प 88 शिरूरचा संघ हा यांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. दुपारचा सत्र आहे. पिच कॉर्डिनेटरने देखील सांगितलं होतं
एक आणि दोनच्या नंतर हे विकेट देखील फलंदाजाला मदतगार होऊ शकते, मदत इथं प्राप्त होऊ शकते. पण मैदानाच्या आत आतापर्यंत जर पाहिलं तर महेशला सूर्ग बसला नाहीये. दोन चेंडू इथं डॉट येताना पाहायला भेटतोय. अगदी अंधाधुंद फायरिंग सध्याला सुरू आहे. बॅट आणि बॉलचा संपर्क होणं गरजेचं आहे. तुम्ही कितीही वेगाने बॅट फिरवा, जर तुमचे नजर चेंडूवरती नसेल तर तुमचे बॅट आणि चेंडूचा संपर्क होऊ शकणार नाही. त्यामुळे संपर्क करणं गरजेचं आहे. हो, परत एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. यॉर्कर चेंडू अगदी पाय आणि पॅडच्या मदतून टाकलेला हा चेंडू भन्नाट वेगाने इथं विकेट किपरच्या दिशेने जाताना पाहायला भेटतो. चेंडू येतो डॉट. ओहो हो, परफेक्ट यॉर्कर. क्रिकेट मधला ब्रह्मास्त्र मैदानाच्या आत क्लिक बोर्डच्या स्वरूपामध्ये फलंदाज होतोय बाद. धक्का क्रमांक लागतोय तो चौथा. अनिकेत न्यू बॅटर मैदानाच्या आत. परत एकदा सुंदर गोलंदाजी, खोलवर पद चेंडू होता आणि परत एकदा इथं डॉट आहे त्याला पाहायला भेटत. बघा, जर पाहिलं गेलं तर आपण अनेक क्रिकेटर पाहिले असेल की उजव्या हाताने गोलंदाजी करतात आणि डाव्या हाताने फलंदाजी करताना पाहायला भेटत. तसंच इथं देखील गोलंदाज अगदी तुम्ही पाहिलं असेल कार्तिकला फलंदाजी करताना डाव्या हाताने फलंदाजी करत होता आणि सरळ उजव्या हाताने इथं गोलंदाजी करताना पाहायला भेटतोय. अगदी पूर्णपणे गुणवत्ता आहे या खेळाडूंमध्ये. वावगावचा सुपुत्र मैदानाच्या आत जर पाहिले गेलं तर सुपरस्टार गोलंदाजी मार्क वरती. ओहो, परत एकदा वाईट यॉर्कर इथे टाकण्यात यशस्वी होताना पाहायला भेटत. टेनिस क्रिकेटमध्ये जर वाचायचं असेल तर तुमच्यापाशी हे चेंडू असणं गरजेचं आहे. परत एकदा चेंडू येतोय डॉट. पंचांचा इशारा येतोय. ओव्हर समाप्तीचा 17 धावा धावफलकावरती. 4 फलंदाज बाद. काळ भैरवनाथ मारोजी संघाचा. प्रशांत परत एकदा गोलंदाजी मार्क वरती. परत एकदा पॉईंटच्या दिशेने खेळताना पाहिलं प्रशांत भुईर इथं गोलंदाजी मार्क वरती. हा देखील खेळाडूमध्येच गुणवत्ता आहे, कारण की फलंदाजी करताना उजव्या हाताने फलंदाजी करतो आणि गोलंदाजी देखील डाव्या हाताने करताना पाहायला भेटतोय. हो, परत एकदा फेकी भरकटताना पाहायला भेटते. इथे चान्स होता पण फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. सुंदर क्षेत्ररक्षण, काय बॅकअप केलाय. तिसरा धावाचा प्रयत्न करताना इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालता होताना पाहायला भेटतो. फलंदाज धक्का क्रमांक लागतोय तो 5वा. किरण स्ट्राईक वरती होता. इथं बिघड करण्याचा प्रयत्न. परत एकदा खेळाडू डाऊन द बॉल. टेकन व्हेरी गुड कॅच. किरण होतोय बाद. धक्का क्रमांक लागतोय तो 6वा.
पूर्णपणे कल्याणवरनं ट्रिपल एस टीम इथं आलेली आहे. टेक्नॉलॉजीचा पूर्णपणे या स्पर्धेमध्ये वापर करताना पाहायला भेटतोय आणि पूर्ण लाईव्ह वरती आपण क्वालिटी दर्जादार कॅमेरा 2 कॅमेऱ्याच्या साहाय्याने स्पर्धा इथे लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न ट्रिपल एस यांच्या माध्यमातून होताना पाहायला भेटतोय. त्याचबरोबर प्रशांत भोईर मैदानाच्या आत गोलंदाजी मार्कवरती आतापर्यंत 2 फलंदाज या षटकामध्ये बाद झालेत. एकही धाव आतापर्यंत खर्च झालेला नाही. एक फलंदाज बाद झाला, 2 धावा इथं खर्च केलेत. बट इथे पूर्ण फलंदाज मैदानाच्या आत कोसळताना पाहायला भेटतोय. तो काळ भरवणात मारुंजी या संघाचं जर पाहिलं गेलं तर 6 फलंदाज तंबूच्या आसनाने परतताना पाहायला भेटतात. परत डाऊन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न न्यू बॅटर मैदानाच्या आत अनिकेत. 3 अनिकेत या संघामध्ये आहेत. काळ भरवणात मारुंजी गावाच्या संघामध्ये 3 अनिकेत आतापर्यंत एकाच नावाने 3 खेळाडू आतापर्यंत खेळताना पाहायला भेटत. हे देखील परत एकदा ऑन साईडला फटका खेळताना पाहायला भेटत. चेंडू येतोय डॉट. 4था षटक मैदानाच्या आत सुरू आहे. प्रशांत भोईर लवकर गोलंदाज मैदानाच्या आत चांगली गोलंदाजी करताना पाहायला भेटतोय. त्याचबरोबर षटक संपले ते 4 षटकानंतर 19 धावा धावफलकावरती. 6 चेंडूमध्ये 41 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवरती काळूराम नवळे मैदानाच्या आत. नवले महाराष्ट्र पोलीस मध्ये कार्यरत असणारे हा गोलंदाज मैदानाच्या आत गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहे. 6 चेंडूमध्ये 41 धावांची गरज. परत ऑन साईडला फटका खेळला. डीप मध्ये खेळाडू आहे प्रशांत. तोपर्यंत 1 धाव इथं प्राप्त होताना पाहिजे. डॉट चेंडू आलाय. कुठली धाव इथं फलंदाजीने घेतली नाही. अगदी वेगाने खेळाडूंच्या दिशेने चेंडू जाताना पाहायला भेटतोय. पहिलं चेंडू डॉट. परत एकदा डॉट. बाळू स्ट्राईक वरती आहे. आलोक 11 येवलेवाडी आपण लगेच सज्ज राहायचंय. परत एकदा ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू येतो डॉट. 3 चेंडू डॉट. बिगेट लॉंगॉनच्या डोक्यावर खेळून काढलेला फटका 6 धावांसाठी. दोन चेंडू मध्ये 35 धावांची गरज अजूनही जिंकण्यासाठी. थोडासा लेट फटका खेळताना पाहायला भेटतोय. असे फटके तर दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये येणं गरजेचं होते. दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये रन इथं थांबवताना पाहायला भेटलेत. फलंदाज इथे अडचणीत दिसत होते. पण त्याच्यानंतर जर पाहायला गेलं तर तू चल मैं आया अशी इथं फलंदाजांनी भूमिका निभावताना पाहायला भेटत. एका पाठोपाठ इथं डगआउट मध्ये परतताना पाहायला भेटलेत. 7 फलंदाज आतापर्यंत बाद झाले. शेवटचा चेंडू. परत एकदा बॅटीची काढा. तिथं खेळाडू विकेट कीपर तैनात आहे. तोपर्यंत इथं डॉट चेंडू होत आहे. षटक संपले ते 5 षटकानंतर 25 धावा 7 फलंदाज बाद. याचबरोबर आजच्या दिवसातला दुसरा सामना विजय होतोय तो वहागाव सुपरस्टार खेड हा संघ. सुपरस्टार वहागाव सुपरस्टार सारखेच फलंदाज आणि गोलंदाजी देखील करताना पाहायला भेटतात. त्याचबरोबर अभिनंदन वहागाव संघ. हार्डलक काळ भरवणात मारुंजी संघ. चला आपण लगेच दुसऱ्या मॅचची सुरुवात करणार आहोत. दुसरा मॅच साठी सज्ज होत आहेत. मैदानाच्या आत जर पाहिलं गेलं तर आलोक 11 सासवड हा संघ मैदानाच्या आत खेळताना पाहायला भेटत. पुरंदरचा संघ मैदानाच्या आत खेळण्यासाठी सज्ज होते. प्रथम टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता तो संकल्प 88-11 शिरूर या संघाने.